मी आजपर्यंत सगळ्या व्हरायटीच्या मका केल्या, परंतु मला 81-91 हा वाण बरा वाटला. आणि मेन मुद्दा यात काय, असं बनवी नाही. तुम्हाला जर कुणाला जर असं वाटत असेल माझा प्लॉट आहे इथे, तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता. आज प्लॉटला 90 दिवस कंप्लीट झाले, तरी बी मक्याचा जो चारा वाटतो तो हिरवागार आहे. मी आजपर्यंत सगळ्या व्हरायटीच्या मका केल्या, परंतु मला 81-91 हा वाण बरा वाटला. नमस्कार, माझं नाव भैरवनाथ धोंडीबा मासा, राहणार दरेवळची, तालुका जत, जिल्हा सांगली. मी आता 6 वर्ष झाले मी शेती करतोय. मक्याचे 5 वर्ष झाल्याचा अनुभव आहे. मी आजपर्यंत सगळ्या व्हरायटीच्या मका केल्या, परंतु मला 81-91 हा वाण बरा वाटला. त्याच्यामुळे मी गेल्या वर्षी 3 एकर 81-91 लागण केली सगळी. आणि त्याची ज्या टायमाला पेरणी केली त्या टायमाला असं वाटत होतं की मक्का उगवते का ना, मला ओलीमुळे जरा हे होतं. परंतु असं एकही बियाणे फेल गेलं नाही की सगळे बियाणे उगवले. म्हणजे ह्या वर्षी पावसाचा जोर जास्त असल्यामुळे लहानपणी बी पाऊस झाला, पाणी उभारले ह्याच्यामध्ये रोपामध्ये मक्याच्या, तरी बी एवढं काय फरक पडला नाही. यापूर्वीचे मी सगळ्या कंपनीचे बियाणे वापरून बघितले. त्या कंपनीचा दुसरा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, हे जे कणीस आहे हे कणीस पूर्ण भरत नाही इथंपर्यंत, शेवटच्यापर्यंत. हे कणीस आहे ना थोडं वरल्या बाजूला मोकळं राहतं. स्ट्रेकर 81-90ची खासियत म्हणजे काय माहिती आहे का, ही जी आपण बिट्टी म्हणजे थोडक्यात बुरकुंडा एकदम लहान येतो. हे आपला 5 रुपयाचा कॉईन असतो ना, त्या कॉईनपेक्षा बारीक येतो. आणि मेन मुद्दा दुसरा काय आहे माहिती आहे का, हे जे 18-20 त्या मापाने दाणे भरतात. आणि जी उंचीचे दाणे आहेत ते या लेवलचे दाणे कमीत कमी नाही म्हटलं तर 40च्या वरच तर कमी येत नाही. त्याच्यामुळे सरासरी माझ्या मते एकराला 45 क्विंटलच्या आसपास उत्पन्न निघेल असं माझी अपेक्षा आहे. आणि दुसरा मेन पॉईंट म्हणजे आपण मार्केटमध्ये विकायला गेल्यानंतर आपलं किलोमध्ये कमीत कमी 2-3 रुपयाचा फरक पडतो. स्ट्रेकर 81-91 मला हा वाण आवडला. आणि मेन मुद्दा यात काय, असं बनवी नाही. तुम्हाला मुद्दा सांगायचा, तुम्हाला जर कुणाला जर असं वाटत असेल माझा प्लॉट आहे इथे, तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता. माझा मोबाईल नंबर घ्या, 9921-1414-48. या नंबरवरती येऊन कधीही संपर्क करा. माझा प्लॉट येऊन बघून जाऊ शकता तुम्ही. त्याच्यामध्ये काय बनवी. आणि शेतकऱ्यांना एक आव्हान आहे, एकदा बियाणे एकदा वापरून बघा. एकदा वापरला तर तुम्ही कंपल्सरी आहेच बियाणं कंपल्सरी वापर चाला.